अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने केलेल्या हत्येचा उलगडा, महिला आरोपी सह 4 इसम जेरबंद. गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी. नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हे रजिस्टर नंबर 440/2026 भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील अपहृत इसम नामे वसंत गोरखनाथ सातपुते, वय वर्ष 40, राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक, हा दिनांक 5/8/2026 पासून बेपत्ता असल्याने त्याच्या अपहरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस हवालदार नाझीम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. सदर गुन्ह्यातील अपहृत इसम नामे वसंत सातपुते याचा महिला नामे हसीना शेख आणि साहिल शाह यांनी त्यांच्या साथीदारांनी मिळून खून केला असून ते सध्या शालिमार परिसरात फिरत आहे. आणि सदर मिळालेली माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अंचल मुदगल यांना दिली असता त्यांनी तात्काळ कारवाईकरिता पथक रवाना केले. सदर संशयित इसम आणि महिला हिचा CBS परिसरात शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नावे आणि पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे सांगितली ती पुढील प्रमाणे: 1. हसीना हबीब शेख, वय वर्ष 44, राहणार स्वराज्यनगर पाथर्डी फाटा नाशिक. 2. साहिल रफिक शहा, वय वर्ष 23, राहणार माढा वसाहत S7 वडाळगाव नाशिक. मोईन मुक्तार शहा, वय वर्ष 24, राहणार नाईकवाडीपुरा अजमेरी मस्जिद भद्रकाली जुने नाशिक. 4. सरफराज अब्रार सय्यद, वय वर्ष 22, राहणार नानावली गुमशाबाबा चौक जुने नाशिक. आणि नमूद आरोपी यांच्या अपहृत इसमाबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी इसम नामने वसंत सातपुते हा हसीना शेख आणि साहिल शाह यांच्या प्रेम संबंधात अडथळा निर्माण करत असल्याने त्याचा दिनांक 6/8/2026 रोजी रात्री 3 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी साहिल शाह याच्या मदतीनं चाकूचा वार करून गळा चिरून हत्या केल्याची कबुली दिली. आणि त्यानंतर मयत इसमाचा मृतदेह हा साहिल शाह आणि त्याचे साथीदार नामे मोईन मुक्तार शहा, वय वर्ष 24, राहणार नाईकवाडी पुरा अजमेरी मस्जिद भद्रकाली जुने नाशिक. 4. सरफराज अब्रार सय्यद, वय वर्ष 22, राहणार नानावली गुमशाबाबा चौक जुने नाशिक यांनी एका गोणीमध्ये भरून इटिगा गाडीतून नेऊन कसारा घाटात टाकून दिलाय आणि याबाबत कबुली दिली. पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत टीम तसेच पोलीस उपनिरीक्षक रमेश शेख आणि टीम असे कसारा घाटात मृतदेह फेकून दिलेल्या ठिकाणी जाऊन घनदाट जंगलात मृतदेहाचा शोध घेतला असता सदर मृतदेह गोणीमध्ये मिळून आला. सदरचा मृतदेह हा पुढील कार्यवाही कामी इंदिरानगर पोलीस ठाणा यांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट, इंदिरानगर पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कनिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण, नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल, सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत, दत्तात्रय पोटे, रमेश शेख, श्रेणी उपनिरीक्षक किरण शिरसाट, नाझीम खान पठाण, मुक्तार शेख, संदीप भाण, प्रदीप मस्ते, विशाल काठे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, अप्पा पानवळ, उत्तम पवार, अमोल कोष्टी, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, देवीदास ठाकरे, मनीषा सरोदे, अनुजा येऊले, राहुल पालखेडे, महेश साळुंखे, रोहिदास लिलके, अनुजा एलवे, शर्मिला कोकणी, गोरक्षस साबळे, कैलास चव्हाण, महेश साळुंखे, योगीराज गायकवाड, श्रीकांत सूर्यवंशी, चालक पोलीस हवालदार सुखराम पवार, चालक पोलीस अंमलदार समाधान पवार, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर अशांनी केली आहे.